राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 25 ठळक बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। महाराष्ट्र शासनाचा हा नवीन जी.आर आणि या जी.आर नुसार अर्ज तुम्हाला कुठे करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। 5000 रुपये अनुदान तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच की डीबीटी माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितींचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्रांचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारांस अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्रांचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, 2 पत्र आहेत। या ठिकाणी बघू शकतात संमती पत्र ते कसं भरायचं। या ठिकाणी तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तुमचे नाव, आधार क्रमांक, शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक, दिनांक आणि तुमची सही आणि त्यानंतर बघू शकता दुसरा अर्ज आहे, हे देखील खूप महत्त्वाचा सामायिक खातेदार ना हरकत पत्र आहे, हे देखील तुम्हाला भरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, याबद्दलची अधिक माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर, सोयाबीन अनुदान यादी हेक्टरी 5000 रुपये मिळणार। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची अनुदान यादी सर्वात पहिले आपल्याकडे आली आहे। या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 5000 रुपये अनुदान मिळणार। तर ही यादी परभणी जिल्ह्यातील आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा आणि ही यादी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली। रक्षाबंधनाच्या पूर्वीच म्हणजेच की 17 ऑगस्ट रोजी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार। 1,27,00,000 महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 54,913 लाभार्थ्यांसाठी अनुदान उपलब्ध झाले होते। यातील 100% शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या खात्यावर 67 कोटींवर अनुदानाची रक्कम वर्ग झाली आहे। त्यामुळे नाशिक महसूल विभागात हा एकमेव जिल्हा पूर्ण अनुदान वाटप करण्यात यशस्वी ठरला आणि धुळे जिल्ह्यातील 1,27,060 लाभार्थ्यांपैकी 6,180 लाभार्थ्यांची 5,68,71,503 रुपये अनुदानाची रक्कम प्रलंबित आहे। खानदेशामध्ये सतत पाऊस सुरू आहे। यात काही भागात अतिवृष्टी झाली, यामुळे पीक हानी होत असून नुकसानींचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। पंचनामे काही भागात प्रशासनाने हाती घेतले नव्हते। याबाबत शेतकरी, लोकप्रतिनिधी शासनासह मंत्र्यांकडे तक्रार केली, यामुळे पंचनामे काही भागात हाती घेण्यात आले। शेतकऱ्यांच्या रब्बीचे 119 कोटी तर खरीप हंगामासाठी 55 कोटी रुपये खात्यांवर थेट जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। येत्या 31 ऑगस्टच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची परिस्थिती बिकट झाली आहे। यामुळे उत्पन्न घटण्याचा मोठा धोका वाढला। यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ जिल्हा किसान काँग्रेस आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मनोज जरांगे पाटील शांतता रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये धडकणार। सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली होती, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने विभागाने वर्तवली। मागील आठवड्यापासून कोकणात पावसाचा जोर दमावला आहे। यामध्ये कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
तर मध्य महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असेल। गेल्या 10 महिन्यांपासून सोयाबीनचे भाव स्थिरावले आहेत। हमीभावांपेक्षाही 700 ते 800 रुपयांनी सोयाबीनचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे। तर येत्या 1 ते 1.5 महिन्यात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होणार असतानाही दरामध्ये काहीही बदल दिसून येत नसल्याने चिंता सुद्धा वाढलेली आहे। नवा हंगाम तोंडावर तरीही सोयाबीनचे भाव स्थिरच। कांदा निर्यात बंद केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। निर्यात बंदी ही मोठी चूकच होती अशी कबुली देत शेतकऱ्यांची मी हात जोडून माफी मागतो असं म्हणत केंद्र सरकारला दिल्लीत जाऊन याबाबत आपण सांगितलं आहे। यापुढे कांदा निर्यात बंदी होणार नाही, महायुतीचं एकमत झालं असंही अजित पवार यांनी सांगितलं। असं सांगताना त्यांनी शेतकऱ्यांची माफी देखील मागितली। मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने सन 2022-23 या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसाला 3000 पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रति टन 100 रुपये व 3000 रुपयांपेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी 50 रुपये दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली आहे। महाराष्ट्रातील 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकणार, घरोघरी तिरंगा अभियान आता लोक चळवळ। मराठा समाजाला कायद्यांच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा आश्वासन। कृषी विभागांच्या वतीने शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपांचा पुरवठा करण्यात येणार असून याकरिता महाडीबीटी संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत। गाळप हंगाम 2022-23 मध्ये साखर कारखान्यांनी गाळप केलेले ऊसांचे बिले मोठ्या प्रमाणात थकविले असल्याने स्वाभिमानीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यापासून 14 दिवसात बिले देणे बंधनकारक। महिलांसाठी सरकार नियमित नवनवीन योजना राबवत असते। सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना आणल्या आहेत। सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे। यामुळे महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिलांना सशक्त सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। 20 ते 40 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आणि या योजनेसाठी अर्ज करणारे उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे। ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पतीची कमाई 12,000 रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे। ज्या महिला आर्थिकदृष्ट्या असक्षम आहे त्यांना मदत करणे हा प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीनचा उद्देश आहे। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आणि फ्री शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड, ओळखपत्र, वयांचा प्रमाणपत्र, जन्मांचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, मोबाईल नंबर, विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र हे कागदपत्रे देण्यात येणार आणि याबाबत तुम्हाला अधिक माहिती india.government.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे।